मॉर्निंग मुलांनो, मी रेश्मा काकडे संत मदर तेरेसा इंग्लिश हायस्कूलमधून तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे। मुलांनो, आज आपण मराठी ग्रामर वाक्याचे प्रकार हा भाग शिकणार आहोत। तर प्रथमतः आपण वाक्य म्हणजे काय ते पाहूया। मनातील विचारांना अनुरूप अशा शब्दांच्या जुळणीत बांधले की वाक्य तयार होते। एक पूर्ण विचार व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहास वाक्य असे म्हणतात। प्रत्येक वाक्य हे एक अर्थपूर्ण विधान असते। तो बच्चों, जो हम लोग सामने वाले को बताने वाले हैं तो उसे एक सीक्वेंस में हम लोग रखते हैं, सीक्वेंस में बताते हैं। तो ऐसा जो क्रम रखा जाता है उसे ही वाक्य बोले जाते हैं। तो ये शब्दों का क्रम मतलब क्या है? वाक्य। और ये जो वाक्य होता है उसमें एक मीनिंगफुल, उसमें एक अर्थ यानी कि मीनिंग छुपा रहता है। आता आपण वाक्यांचे प्रकार पाहूया। अर्थानुसार वा बोलणाऱ्याच्या मनातील भावना आणि हेतूवरून 7 प्रकार आहेत। एक विधानार्थी वाक्य, दुसरा प्रश्नार्थी वाक्य, तिसरा उद्गारार्थी वाक्य, चौथा आज्ञार्थी वाक्य, पाचवा केवल वाक्य, सहावा मिश्र वाक्य, सातवा संयुक्त वाक्य। अशा प्रकारे वाक्याचे प्रकार पडतात। तर आता आपण एक एक वाक्याचे प्रकार समजून घेऊया। पहिला आहे विधानार्थी वाक्य। विधानार्थी वाक्य मतलब सिंपल सेंटेन्स। ज्या वाक्यात केवळ विधान केले असते त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात। अशा वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व शेवट पूर्णविराम असतो। तो विधानार्थी वाक्य मतलब क्या? इसमें कर्ता जो फर्स्ट पर्सन है उससे सेंटेंस की शुरुआत होती है और वाक्य के एंडिंग में, लास्ट में फुल स्टॉप मतलब पूर्ण विराम दिया जाता है। उदाहरणार्थ, पप्पा नाशिकला गेले, सर्वांची कामे होतात ती पोटोबामुळे। बघा, दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य। ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य म्हणतात। मतलब कि जिस वाक्य को हम लोग जब भी पढ़ते हैं तो उसमें हमें ये बोध होता है कि इस वाक्य में किसी को क्वेश्चन यानी कि प्रश्न पूछा हुआ है। तो ऐसे सेंटेंस को हम लोग प्रश्नार्थी वाक्य कहते हैं। मॉर्निंग मुलांनो, मी रेश्मा काकडे संत मदर तेरेसा इंग्लिश हायस्कूलमधून तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे। मुलांनो, आज आपण मराठी ग्रामर, मराठी व्याकरण मध्ये वाक्याचे प्रकार हा भाग शिकणार आहोत। तर प्रथमतः आपण वाक्य म्हणजे काय ते पाहूया। भाषा हे विचार। उद्गारार्थी वाक्य। ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात। उद्गारार्थी वाक्य मतलब एक्सक्लेमेटरी सेंटेंस। तो जिस वाक्य में हमें जो हमारे इमोशंस है, भावनाएं हैं, वो व्यक्त करते हैं, उस सेंटेंस को उद्गारार्थी वाक्य म्हणतात। अशा वाक्याचे शेवटी उद्गार चिन्ह असते। और जो ऐसे सेंटेंस होते हैं, कौन से? उद्गारार्थी वाक्य, उसके एंडिंग में एक्सक्लेमेटरी मार्क्स यानी कि उद्गार चिन्ह असते। अबब, केवढी प्रचंड आग ही, काय सुंदर अक्षर आहे त्याचं। चौथा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य। ज्या वाक्यातून आज्ञा दर्शवली असते त्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात। मतलब कि जिस सेंटेंस से हमें ऑर्डर दिया जाता है या किसी को आज्ञा किया जाती है तो उस वाक्य को आज्ञार्थी वाक्य कहते हैं। उदाहरणार्थ, मुलांनो रांगेत चला, खुल्या मैदानावर रोज अर्धा तास व्यायाम करा। पाचवा प्रकार आहे केवल वाक्य।
केवळ वाक्यात एकच विधान असते, त्यामुळे एक उद्देश व एक विधेय असते. उदाहरणार्थ, आता तुम्हाला माझीच गोष्ट सांगतो. नाशिक सोडून बरे जळगावला आलात. 6वा प्रकार आहे मिश्र वाक्य. मिश्र वाक्यात 2 किंवा अधिक वाक्य असतात, जी एकमेकांवर अवलंबून असतात. अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणारे वाक्य मुख्य असते, तर मुख्य वाक्यावर अवलंबून असणारे वाक्य गौण असते. मतलब कि मिश्र वाक्य में 2 सेंटेंस रहते हैं और ये सेंटेंस एक दूसरे के ऊपर डिपेंड रहते हैं. तो मेन जो मुख्य सेंटेंस है वो दूसरे सेंटेंस के ऊपर ही डिपेंड रहता है. उदाहरणार्थ, मी अभ्यास केला म्हणून चांगल्या गुणांनी पास झालो. शाळेला सुट्टी असेल तर मी मामाच्या घरी जाणार आहे. 7वा प्रकार आहे संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्यात 2 वाक्य असून ती उभयान्वयी अव्ययांनी जोड़लेली असतात. मतलब कि जो संयुक्त वाक्य है वो पहचानने में हमें कैसे आता है कि उसमें 2 सेंटेंस रहते हैं और ये जो दोनों सेंटेंस है वो शब्दांची जाती उभयनवी अव्यय यांनी जोडली जाते, पण ती स्वतंत्र असतात. म्हणजेच ती 2 केवळ वाक्य असतात. अर्थाच्या दृष्टीने ती एकमेकांवर अवलंबून नसतात. ते एक जोड वाक्य असते. उदाहरणार्थ, निहार आंबा खाईल किंवा सफरचंद खाईल. त्याची आई तपकिरी रंगाची आहे पण पिलं पांढरं. तर मुलांनो, इथे तुम्हाला वाक्याचे प्रकार समजलेच असतील. आता आपण इथे थांबूया. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.